नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा टी पेपर 1 व 2 या अनुषंगाने परिसर अभ्यास या घटकातील आपल्याला पेपर 1 साठी तसेच विज्ञान हा जो पेपर विज्ञान आणि गणित हा जो पेपर 2 मध्ये आपल्याला घटक विभाग पाहायला मिळतो त्यासाठी आपल्याला या प्रश्नांचा फायदा होणार आहे। तर चला करू या व्हिडिओला सुरुवात। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। पीटीओचे पूर्ण रूप काय आहे? तर प्लीज टर्न ओव्हर हे पीटीओचे पूर्ण रूप आपल्याला पाहायला मिळते। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन्समध्ये आहे द्रौपदी मुर्मू, त्यानंतर सरोजिनी नायडू, प्रतिभाताई पाटील आणि चरणजीत कौर। तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती महाराष्ट्रीयन प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या राष्ट्रपती, तर सद्यस्थितीत असणाऱ्या राष्ट्रपती ह्या द्रौपदी मुर्मू हे होय। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 आसाम, 2 गुजरात, 3 मध्य प्रदेश आणि 4 महाराष्ट्र। तर ऑप्शन 1 आपल्याला आसाम राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क म्हणजेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं, जे की एक शिंगी गेंडा, तर हेही लक्षात ठेवा, एक शिंगी गेंडा यासाठी प्रसिद्ध असलेलं हे राष्ट्रीय उद्यान होय। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे एक शिंगी गेंडा। त्यानंतर पुढचा प्रश्न, पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? 1 कर्करोग ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, 2 कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स, 3 नागिन ज्याला आपण हर्फिस झोस्टर असं म्हणतो आणि 4 रेबीज। तर ऑप्शन 4 रेबीज करेक्ट उत्तर होय। तर पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबीज नावाचा रोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो। नागिन हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि या रोगामध्ये आपल्याला माहीत आहे अंगावरती फोड येतात आणि हे जे फोड आहेत ते आपल्या सर्क्युलर आपल्याला शरीराला ते वेटोळा घालतात, त्यामुळे या रोगाचं नाव नागिन असं पडलेलं आहे आणि तो एक वेळा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे प्रचंड वेदना देणारे हे फोड असतात। तर हर्फिस झोस्टर हा वेगळा रोग आहे। तर आपलं इथं जे उत्तर आहे ते ऑप्शन 4 रेबीज करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? 1 बुध, 2 नेपच्यून, 3 मंगळ, 4 पृथ्वी। तर ऑप्शन 1 बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान व सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह असलेला आपल्याला पाहायला मिळतो। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? 1 रशिया, 2 जपान, 3 अमेरिका, 4 थायलंड। तर ऑप्शन 2 जपान या देशात अतिपूर्वेचा देश, उगवत्या सूर्याचा देश, तसेच भूकंपाचा देश व पिवळ्या लोकांचा देश असेही म्हणतात। तर ऑप्शन 2 जपान करेक्ट उत्तर होय। तर रशिया जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा विस्तीर्ण देश, त्यानंतर अमेरिका प्रगत देश आणि थायलंड हा पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून ओळखला जातो। याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात। गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? तसेच दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी या नदीचे उगमस्थान कोणते असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर ऑप्शन 1 त्र्यंबकेश्वर, 2 महाबळेश्वर, 3 गंगोत्री आणि 4 दौडा बेटा। तर ऑप्शन 1 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे। महाबळेश्वर हे कृष्णा नदीचे, तर गंगा नदी जी की भारतातील सर्वात लांब नदी आहे तिचं जन्मस्थान म्हणूया आपण त्याला, म्हणजेच उगमस्थान त्याला आपण ओरिजिन म्हणतो। तर जन्मस्थान उगमस्थान हे गंगोत्री आपल्याला पाहायला मिळते। तर ऑप्शन 1 त्र्यंबकेश्वर करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न, बीबी का मकबरा कोठे स्थित आहे? 1 अहमदनगर, 2 छत्रपती संभाजीनगर, 3 कोल्हापूर आणि 4 तुळजापूर। तर ऑप्शन 2 छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याला ताजमहलची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा पाहायला मिळतो। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, लाल किल्ला कोठे स्थित आहे? 1 हैदराबाद, 2 अजमेर, 3 पुणे आणि 4 दिल्ली। तर ऑप्शन 4 दिल्ली करेक्ट उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न,
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लँड असं म्हणतो, तर सर्वात मोठी ग्रंथी कोणती असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 हृदय, 2 किडनी ज्याला आपण मराठीमध्ये वृक्क असं म्हणतो, त्यानंतर ऑप्शन 3 फुफ्फुस म्हणजेच लंग्स आणि 4 यकृत ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो. तर माणसाच्या शरीरात ग्रंथीचं काम करणारा जो अवयव आहे तो म्हणजेच यकृत, जे की सर्वात मोठी ग्रंथी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. देवगिरी किल्ला कोठे स्थित आहे? 1 जुन्नूर येथे, 2 दौलताबाद येथे, 3 कोल्हापूर येथे आणि 4 जिंजी येथे. तर ऑप्शन 2 दौलताबाद येथे आपला देवगिरी किल्ला स्थित असलेला पाहायला मिळतो, जो की यादव घराण्याचं, यादव कुळाचा तो कॅपिटल म्हणजे राजधानी असलेला किल्ला होय. त्यानंतर जुन्नूर येथे शिवनेरी किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. कोल्हापूरहून नजदीक म्हणजेच जवळ पन्हाळा किल्ला पाहायला मिळतो. ह्याही गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. 52 दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हटले जाते? 1 फतेपूर शिकरी याला, 2 प्लासी या शहरास, 3 अमृतसर आणि 4 छत्रपती संभाजीनगर. तर ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजांचे म्हणजेच 52 वेशींचे, तर ज्या वेश असते तर 52 वेशी आपल्याला या शहरामध्ये पाहायला मिळतात. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. तर फतेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. या अनुषंगाने आपण हेही लक्षात ठेवावे. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? 1 बहिणाबाई चौधरी, 2 साने गुरुजी, 3 बाबा भांड आणि 4 विनोबा भावे. ऑप्शन 2 साने गुरुजी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. हॉकी खेळाचा जादूगर कोणास म्हणतात? 1 मानसिंग, 2 मेजर ध्यानचंद, 3 मदनसिंह, 4 बलवीर सिंग. तर ऑप्शन 2 मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगर असे म्हणतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. फकीरा कादंबरी कोणी लिहिली? 1 अण्णाभाऊ साठे, 2 भास्कर चंदनशिव, 3 शिवाजी सावंत, 4 यापैकी नाही. ऑप्शन 1 अण्णाभाऊ साठे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. मानवी रक्ताची चव कशी असते? 1 गोड, 2 तुरट, 3 खारट आणि 4 आंबट. तर ऑप्शन 3 खारट. तर ते आपलं रक्त जे आहे स्लाइटली बेसिक आपल्याला असलेलं पाहायला भेटतं आणि बेसची चव जी आहे ती खारी असते, खारट असते. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? 1 पुणे, 2 कोल्हापूर, 3 रायगड, 4 छत्रपती संभाजीनगर. तर वेरूळ, त्यानंतर अजिंठा यासारख्या लेणी असणारे जे शहर आहेत, प्रसिद्ध वास्तू असणारे शहर आहेत, तर ते तसेच बीबी का मकबरा, पानचक्की, विविध बाबी यांचा समावेश आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे याला आपण महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असं म्हणतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. जगातील सर्वात उंच पुतळा कोणता असा हा पुढचा प्रश्न. 1 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो न्यूयॉर्क येथे स्थित आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. ऑप्शन 3 स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि 4 स्टॅच्यू ऑफ कन्नन. तर ऑप्शन 3 जो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, गुजरातेत स्थित असणारा हा पुतळा जगभरातील सर्वात उंच पुतळा आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण? 1 सुनीता विल्यम, 2 कल्पना चावला, 3 शिशा बांदल, 4 राजेश्वरी चॅटर्जी. तर ऑप्शन 2 कल्पना चावला करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. चिंचेमध्ये कोणते ॲसिड असते? 1 सायट्रिक ॲसिड, 2 नायट्रिक ॲसिड, 3 टार्टरिक ॲसिड आणि 4 सल्फ्युरिक म्हणजेच सल्फ्युरिक ॲसिड. तर ऑप्शन 3 टार्टरिक ॲसिड. तसेच इंग्रजीमध्ये आपण चिंचेचे जे बिया असतात ज्याला चिंचोका आपण म्हणतो, टॅमरिंड म्हणतो. तर टॅमरिंडवरून टार्टरिक आपण लक्षात ठेवावे. चिंचेच्या बिया त्यावरून त्याचं नाव जे आहे टॅमरिंड आणि टार्टरिक. तर टार्टरिक ॲसिड, टार्टरिक आम्ल करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? 1 ब्रह्मगिरी, 2 कळसुबाई, 3 सालेर, 4 मुल्लेर. तर ऑप्शन
2 जो आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर होय. तसेच सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आपल्याला हे शिखर पाहायला मिळतं. तर सह्याद्री रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते असा जरी प्रश्न आला तर त्याचं उत्तर बदलणार नाही, तेच असणार आहे, ते म्हणजेच कळसुबाई हे होय. तसेच सालेर हे जे शिखर आहे त्या महाराष्ट्रातील 2 नंबर उंचीचे शिखर आहे, हेही आपण विसरू नये. पुढचा प्रश्न, हृदयाचे ठोके मोजणारे यंत्र कोणते? म्हणजेच आपण हृदयाची जी धडधड असते, ठोके असतात, ते कशाने मोजतो असा हा प्रश्न. 1 थर्मामीटरने, 2 एक्सरे मशीनने, 3 स्टेथोस्कोपने आणि 4 हायड्रोमीटरने. तर ऑप्शन 3 स्टेथोस्कोपने आपण हृदयाचे ठोके मोजत असतो, तर त्याला आपण पल्स रेट असंही म्हणतो. तर स्टेथोस्कोपने हृदयाचे आणि त्यानंतर आपण फुफ्फुसे यांचीसुद्धा हालचाल मंद आहे का तीव्र आहे हे पण आपण मोजत असतो, हे लक्षात घ्या. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो? 1 केराटीन, 2 केसिन, 3 थ्रोम्बिन आणि 4 निकोटीन. तर ऑप्शन 4 निकोटीन हे करेक्ट उत्तर होय. तर केसिन जे आहे ते आपल्याला केसांचं प्रथिन असलेलं पाहायला मिळतं आणि थ्रोम्बिन हे आपलं रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेलं प्रोटीन पाहायला मिळतं, प्रथिन पाहायला मिळतं. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन 1 पु ल देशपांडे, 2 प्र के अत्रे, 3 शिवाजी सावंत, 4 लक्ष्मण माने. ऑप्शन 1 पु ल देशपांडे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम नोबेल पारितोषिक विजेत्या महिला कोण? 1 अरुंधती रॉय, 2 सरोजिनी नायडू, 3 मदर तेरेसा, 4 मेधा पाटकर. तर गॉड ऑफ लिटल थिंग्स पुस्तक लिहिणाऱ्या अरुंधती रॉय, तसेच सरोजिनी नायडू, प्रथम राज्यपाल मेधा पाटकर, पर्यावरणीय आंदोलनातील एक नेत्या, तसेच मदर तेरेसा. यापैकी मदर तेरेसा यांना भारतातील सर्वप्रथम स्त्रियांना मिळालेला नोबेल पुरस्कार होय. तर शांतता या घटकामधून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 1 भारत, 2 दक्षिण आफ्रिका, 3 ऑस्ट्रेलिया, 4 न्यूझीलंड. तर ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? 1 तुरटी, 2 BHC पावडर, 3 ब्लिचिंग पावडर, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 हे एकमेव उत्तर आपलं आहे. कारण तुरटी जी आहे तर ते आपण पाणी निर्जंतुक करण्यासाठी नाही तर ते शुद्ध करण्यासाठी वापरतो. म्हणजेच जो गाळा असतो, पाण्यामध्ये असणारा जो गाळा आहे तो स्थिरावण्यासाठी आपण तुरटीचा वापर करत असतो. त्यानंतर BHC पावडर आपण कुठल्याही पद्धतीने पाण्यामध्ये वापरत नाही, तो एक रासायनिक पदार्थ आहे जो की कीटकनाशक म्हणून आपण वापरत असतो. त्यानंतर ब्लिचिंग पावडर ज्याच्यामध्ये क्लोरीन असते, तर क्लोरीन वायू जो आहे तो ब्लिचिंग पावडरमध्ये असणारा जो वायू आहे तो पाणी निर्जंतुक करतो. जे जंतू त्यामध्ये आहेत, जीवाणू जे आहेत त्यांना मारण्याचं तो काम करतो, म्हणून ब्लिचिंग पावडर हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? 1 लोकमान्य टिळक, 2 बिपिनचंद्र पाल, 3 लालबहादूर शास्त्री आणि 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर ऑप्शन 3 लालबहादूर शास्त्री भारताचे द्वितीय पंतप्रधान यांनी हा नारा दिला, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? 1 देवेंद्र फडणवीस, 2 एकनाथ शिंदे, 3 अजित पवार, 4 दीपक केसरकर. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 1961ला, 2 1960ला, 3 1984ला आणि 4 1967ला. तर ऑप्शन 2 1960 म्हणजेच 1 मे 1960 हे आपलं इथे 1960 करेक्ट उत्तर आहे. तर 1 मे रोजी स्थापना झालेली आहे, म्हणून 1 मे दरवर्षी आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो, हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, घड्याळात रात्री चमकणारा पदार्थ कोणता? 1 गॅलियम, 2 रेडियम, 3 मर्क्युरी, 4 प्लॅटिनम. तर ऑप्शन 2 रेडियम हा जो धातू आहे, हा जो घटक आहे, हा पदार्थ आपण घड्याळीत वापरत असतो जेणेकरून आपल्याला
मंद प्रकाशामध्ये सुद्धा घड्याळातील जे काटे आहेत ते दिसावेत व वेळ कळावी हा त्यामागील उद्देश हेतू. ऑप्शन 2 रेडियम करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संगणकाचा शोध कोणी लावला? 1 मार्कोनी ज्यांनी टीव्ही शोधली, 2 एडिसन ज्यांनी बल्ब शोधला, 3 चार्ल्स बेबेज आणि वॅटसन. तर ऑप्शन 3 चार्ल्स बेबेज हे संगणकाचे जनक, त्यांनी संगणक तयार केला ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, लाल महाल कोठे आहे? 1 पुणे, 2 आग्रा, 3 सांगली, 4 कोल्हापूर. तर लाल महाल आणि लाल किल्ला यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ नये. लाल महाल हा पुणेमध्ये आहे, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ती खानाची 3 बोटे कापली, तो लाल महाल आहे, लाल किल्ला नाही ही बाब आपण लक्षात ठेवावी. व आग्रा येथे स्थित असणारी वास्तू आपल्या परिचयाची आहे, ती म्हणजेच ताजमहल ही होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? 1 नागपूर जिल्ह्यास, 2 यवतमाळ, 3 सोलापूर आणि 4 लातूर जिल्हा. तर ऑप्शन 3 सोलापूर जिल्हा हे ज्वारीचे कोठार होय ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता? जिथे एकदम कमी पाऊस पडतो, परंतु तिथे आपल्याला नद्यांची संख्या चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते. यामुळे सह्याद्रीकडून ज्या नद्या वाहतात, पठारावरती ज्या वाहतात, त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्याला आपल्याला झालेला पाहायला मिळतो. तर ज्वारीचे कोठार आपल्याला सोलापूर जिल्हा पाहायला मिळतो. त्यानंतर यवतमाळ हा कापसाचा जिल्हा आहे. नागपूर संत्री या पिकासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा होय. व लातूर व धाराशिव हे 2 जिल्हे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस पडणारे जिल्हे आहेत. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता असतो? 1 22 डिसेंबर, 2 21 जून, 3 21 डिसेंबर आणि 4 22 जून. तर 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस होय व 21 जून हा आपल्याला सर्वात मोठा दिवस असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, घोडा व गाढव या 2 प्राण्यापासून म्हणजेच यापासून कोणता संकरित प्राणी तयार होतो असा हा प्रश्न. 1 झोर्स, दुसरा लायगर, 3 खेचर आणि 4 रुई. तर झोर्समध्ये विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, घोडा आणि झेब्रा ह्या दोघांचा समावेश आपल्याला झोर्समध्ये पाहायला भेटतो. त्यानंतर लायगर जो आहे त्यामध्ये लायन आणि टायगर ह्या दोघांचा मिळून लायगर तयार होतो. तर खेचर म्हणजे असा प्राणी आहे जो की आपल्याला गाढवासारखा पळताना पाहायला मिळतो, म्हणजे त्याची रनिंग जी आहे तर ती घोड्यासारखी आहे आणि गाढवासारखं त्याचं काय आहे वजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी, मग त्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी असं म्हणूया. तर कॅरिंग कॅपॅसिटी आपल्याला गाढवाचं कॅरिंग कॅपॅसिटी आणि पळण्याचं जे रनिंग आपण म्हणूया, रेसिंग म्हणूया, ते घोड्याचे गुणधर्म आपल्याला ज्या प्राण्यात एकत्र पाहायला मिळतात त्याला आपण खेचर म्हणतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? 1 आंबाघाट, 2 आंबोली, 3 चिखलदरा, 4 माथेरान. तर ऑप्शन 2 आंबोली करेक्ट उत्तर होय. येथे आपल्याला महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस पडलेला पाहायला मिळतो. तर चिखलदरा व माथेरान हे आपल्याला थंड हवेचे ठिकाणे पाहायला मिळतात. चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये असणारं थंड हवेचं ठिकाण होय. पुढचा प्रश्न, कोणत्या घटकामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ऑप्शन 3 हरितद्रव्य, ज्याला मराठीमध्ये आपण हरितद्रव्य म्हणतो, तर इंग्रजीमध्ये आपण क्लोरोफिल असं म्हणतो. तर क्लोरोफिल जे आहे त्यामध्ये आपल्याला क्लोरोफिलचे प्रकार पाहायला मिळतात. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, ज्याला आपण झॅन्थोफिल असंही म्हणतो. तर क्लोरोफिल ए हा हिरव्या रंगाचा असतो व इतर जे क्लोरोफिल आहेत त्यामध्ये अन्न बनवण्याची प्रक्रिया थोडी आपल्याला मंदावलेली पाहायला मिळते, कमी पाहायला मिळते. म्हणजेच ज्या झाडांची पानं हिरव्या रंगाची नाहीत, म्हणजे शो प्लांट्स आपण त्याला म्हणूया, तर जे जास्तीत जास्त शो प्लांट्स आहेत तशा प्रकारचे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ हळू प्रमाणात पाहायला मिळते. त्याचं कारण म्हणजे क्लोरोफिलचा अभाव, हरितद्रव्याचा अभाव. तर पानांना हिरवा रंग हरितद्रव्यामुळे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यास तांदळाचे कोठार म्हणतात? ऑप्शन 1 रत्नागिरी, 2 पुणे, 3 सिंधुदुर्ग आणि 4 रायगड. तर ऑप्शन 4 रायगड करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? 1 महात्मा गांधी, 2 विनोबा भावे, 3 पंडित नेहरू आणि 4 अबुल कलाम. तर ऑप्शन 3 पंडित नेहरू करेक्ट उत्तर होय.
जखमेवर शीतक म्हणून कोणता पदार्थ वापरतात? 1 अमोनिया, 2 हायड्रोजन परऑक्साईड, 3 ब्रोमीन, 4 हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ऑप्शन 2 हायड्रोजन परऑक्साईड जो की कूल असतो म्हणून आपण त्याला कूलंट म्हणून वापरतो, हे लक्षात घ्या. तर कूलंट म्हणजेच शीतक. तर हायड्रोजन परऑक्साईड ज्याचं रेणुसूत्र आपल्या परिचयाचं आहे ते म्हणजेच H2 आणि O सुद्धा 2 H2O2 हायड्रोजन परऑक्साईड असतो. तर H2O हा पाण्याचा रेणू होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात गरीब देश कोणता? 1 नेपाळ, 2 बांगलादेश, 3 मलेशिया आणि 4 भूतान. ऑप्शन 4 भूतान हा जगभरातील सर्वात गरीब देश होय. पुढचा प्रश्न, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? 1 डॉक्टर अबुल कलाम, 2 डॉक्टर अब्दुल कलाम, 3 बाबा भांड आणि 4 अरुंधती रॉय. ऑप्शन 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजेच अब्दुल कलाम हे करेक्ट उत्तर होय. अबुल कलाम उत्तर नाही, हे लक्षात ठेवावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 194, सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? 1 कर्कवृत्त, 2 विषुववृत्त, 3 रेखावृत्त आणि 4 यापैकी नाही. ऑप्शन 2 विषुववृत्त हे आपल्याला सर्वात मोठे अक्षवृत्त असलेले पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर ऑप्शन 2 सोलापूर जो पर्जन्यछायेचा जिल्हा आहे, ज्वारीचं कोठार आहे, तर तो चादरीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, म्हणजे चादरीचा जिल्हा असंही त्याचं दुसरी एक ओळख आहे. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात? 1 एक्स्क्युमो, 2 इग्लू, 3 बिश्नोई, 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 1 एक्स्किमो आपण टुंड्रा प्रदेशातील लोकांना म्हणत असतो आणि इग्लू ही त्यांची घर बांधण्याची पद्धती आहे. हे जे घर असतं ते कशाने बनलेलं असतं? तर बर्फाने. तर हाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. टुंड्रा प्रदेशातील लोकांची घरे कशाने बनलेली असतात? तर बर्फ हे त्याचं उत्तर असणार आहे. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. त्यानंतर पृथ्वीला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता? असा हा प्रश्न. तर आपल्या सूर्यमालेतील जे 8ही ग्रह आहेत त्यामध्ये आपल्याला शेवटच्या ग्रहाचा क्रम सांगायचा आहे. याचं उत्तर आपण कृपया कमेंटमध्ये द्यावं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ECG तंत्रज्ञान कोणत्या रोग निदानासाठी उपयुक्त आहे? म्हणजे ECG हे तंत्रज्ञान ही टेक्नॉलॉजी वापरून आपण कोणता रोग डिटेक्ट करू शकतो, शोधू शकतो? 1 कर्करोग, 2 कावीळ, 3 हृदयरोग आणि 4 दमा. तर ऑप्शन 3 हृदयरोग करेक्ट उत्तर होय. सेकंड लास्ट प्रश्न, कोणत्या पदार्थास पूर्णान्न म्हटले जाते? 1 मांस, 2 मासे, 3 दूध, 4 अंडी. ऑप्शन 3 दूध या पदार्थास आपण पूर्णान्न म्हणतो, कारण जे मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स आपल्याला लागतात ते जवळजवळ आपल्या दुधामध्ये सापडतात, म्हणून दूध हे पूर्णान्न होय. शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्नावलीमधला, निरोगी माणसाच्या शरीरात साधारणपणे किती रक्त म्हणजेच किती लिटर रक्त असते? तर ऑप्शन 2 5 ते 6 लिटर, किंवा एखादा ऑप्शन तुम्हाला असाही येऊ शकतो 5.5 लिटर, ज्याला आपण 5.5 लिटर असंही म्हणूया. तर जवळपास 5.5 लिटर म्हणजेच 5 आणि 6 या दरम्यान आपल्याला रक्त असलेलं पाहायला मिळतं. तर 5 ते 6 लिटर रक्त करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तसेच चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.